आजचा दिवस प्रेमाचा असतो असं म्हणतात. खरंच असतो की नाही हे मला काही सांगता येणार नाही. परंतु मागच्या 2 महिन्यापासून माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी प्रेम अनुभवलंय. याआधी मी अनेक मुलींच्या प्रेमात पडलो होतो. परंतु यावेळेस समोर ती होती. मागच्या 2 महिन्यापासून आम्ही खूप वेळ सोबत घालवलाय. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कॉलेजमध्येच. त्यानंतर रात्री घरी गेलो की तिला न चुकता मेसेज करायचो आणि रात्रभर आम्ही चॅटिंग पण करायचो. कधी तिच्या एवढ्या जवळ येईल याचा विचारही केला नव्हता. मागचे 2 महिने एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होते. सोबत बसून आम्ही खूप वेळ गप्पा मारत राहायचो. असं वाटत होतं जणू ही वेळ जागीच गोठून जावी. हेच असंच असतं का खरं प्रेम? अनेक वेळा स्वतःलाच हा प्रश्न विचारला आणि उत्तरही होच मिळालं. तिचा एकेकाळी पडलेला चेहरा पुन्हा खुलला होता आणि याचं कारण मी आहे हेही मला समजलं होतं. ती नक्कीच त्या बिपिनला विसरली असेल. तिच्यासोबत राहून मला एक गोष्ट तर समजली होती की आमच्यात खूप फरक आहे. तिची आणि माझी आवड खूप वेगळी आहे. तरीही आम्ही सोबत असलो की खूप आनंदी असतो. आज मी कॉलेजला आलोय माहीत नाही. ती म्हणाली होती की आज कॉलेजला येऊ शकणार नाही आणि माझ्याकडून तिने प्रॉमिस करून घेतलं होतं की मी आज कॉलेजला जावं. तिला खूप विचारलं, तू नक्की का येणार नाहीयेस? तर यावर ती फक्त हसली. नक्की तिच्या डोक्यात काय चालू होतं हे तिलाच माहीत. परंतु मी तिला दिलेलं वचन तोडू शकत नव्हतो. आज कॉलेजमध्ये तिच्याशिवाय खूपच बोर होईल हे माहीत असतानाही मी वचन पूर्ण करण्यासाठी कॉलेजला आलो. सगळे बोरिंग लेक्चर बसलो. ती जर नसेल तर खूप बोर होईल या जगात राहणं. तेवढ्या 2 तासाच्या लेक्चरमध्ये हे कळून चुकलं होतं. झालं एकदाचं. कॉलेज सुटलं आणि आता माझी घरी जायची वेळ होती. कॉलेज गेटच्या दिशेने जातच होतो की अचानक मागून मला कोणीतरी आवाज दिला. आवाज ओळखीचा आणि खूपच जवळचा होता. मागे फिरलो. समोर ती उभी होती. आज कॉलेजला येणार नाही म्हणून आली होती. आज ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे टपोरे डोळे माझ्याकडेच पाहत होते. तिने एक पिंक ड्रेस घातला होता. आपले हात मागे लपवत ती पुढे आली आणि तिने माझ्या हातात एक लिफाफा दिला आणि गुलाबाचं फूल दिलं. तिथून पळत निघून गेली. याचा काय अर्थ असावा याचा विचार करत असताना ती गायबही झाली. नक्की आता काय करावं समजत नव्हतं. एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे लिफाफा उघडून त्यात काय आहे हे पाहावं. सगळं समजून आलं होतं. नक्कीच तीही माझ्यावर प्रेम करते. हृदय एखाद्या बेडकाप्रमाणे छातीत उड्या मारू पाहत होतं. एकदा आकाशाकडे पाहिलं, देवाचा आभार मानलं आणि लिफाफा उघडला. आज पहिल्यांदा त्याच्याशी खोटं बोलले. त्याला कॉलेजला येणार नाही असं सांगून कॉलेजला आले. मला माहीत होतं जर मी नाही येणार असं म्हणाली तर तोही नाही येणार. म्हणून मुद्दामच त्याच्याकडून प्रॉमिस करून घेतलं की काही झालं तरी कॉलेजला यायचं. तोही तयार झाला होता. आजचा दिवस होता 14 फेब्रुवारी, प्रेमाचा दिवस. याच दिवशी सगळी जोडपे एकमेकांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करतात. मीही तोच विचार केला आणि माझ्या मनात असलेल्या सगळ्या भावना एका कागदावर उतरवल्या. मागचे 2 महिने आम्ही एकमेकांसोबत घालवले होते. हे 2 महिने माझ्या जीवनातील सगळ्यात आनंदी 2 महिने होते. बिपिन सोबत घालवलेले 5 वर्षही या 2 महिन्यासमोर फिके पडतील. असे होते ते 2 महिने. बिपिन बद्दल म्हणाल तर मी त्याला पूर्णपणे विसरून गेली. तोही आता मला पूर्णपणे विसरून गेला. नेहा आणि तो आता ऑफिसलाही एकत्रच आहेत. चला बरंच झालं. कदाचित बिपिनही माझ्याप्रमाणेच आमच्या दोघांच्या नात्यात जबरदस्ती अडकून पडला होता आणि त्याच्यासाठी तिथून बाहेर पडणं तेवढंच गरजेचं होतं जेवढं माझ्यासाठी होतं. मी लिहिलेलं लेटर एका लिफाफ्यात टाकून आणि सोबत एक गुलाब घेऊन त्याला गेटवरच अडवलं आणि त्याच्या हातावर ठेवून तिथून निघून आले. तो नक्कीच मला अडवेल असं वाटलं होतं. परंतु जे एवढं सगळं फास्ट झालं की त्याला समजायला थोडा वेळ लागला. लिफाफा आणि गुलाब त्याला देऊन 4-5 तास झालेत. परंतु अजून त्याचं काहीच रिस्पॉन्स नाही आला. नक्कीच तो आता फोन करेल किंवा मेसेज तरी नक्कीच करेल अशी मला आशा होती. खूप वेळ त्याचा मेसेजची वाट पाहिली. शेवटी त्याचा कॉलच आला. काय बोलावं काहीच कळत नव्हतं. मनात असलेले भाव चेहऱ्यावर आणि स्वरात प्रकट होत होते. जीवनात असलेल्या सगळ्या क्षणात हा क्षण माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात राहणारा क्षण आहे. हा क्षण कधीच न विसरता येणारा क्षण आहे. तर या पुढच्या भागामध्ये अजून काय होतंय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.